नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। काय नाही लागलं जय श्रीराम जय श्रीराम सर्व मंगल मांगल्य आपण सगळं करून ठेवलं होतं झालं नारळ 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 घ्या ना नारळ आणायकडे ते सगळे नारळ एक बहुत दगड घे एक नारळ द्या पुन्हा आणि आज 5 वर्षांनंतर या ठिकाणी या कामाचा शुभारंभ होतोय। डॉक्टर संजयजी रामोरकर साहेब आमच्या तालुक्याचे माजी आमदार जरी असले तरी आम्ही त्यांना आमदारच समजतो, माजी आमदार त्यांना समजतच नाही। आणि सागर दादाला मी काल सकाळी फोन लावला, म्हणलं दादा आज आपल्या घराण्याचं हे मंदिर होते, तुम्हाला यावं लागतं, पण दादा म्हणले मला काहीतरी अर्जंट काम आहे। परंतु रात्री मला 10:30 वाजता दादाचा फोन आला, महाराज मी येणार म्हणजे येणार। आणि दादा आले, अतिशय आनंद या ठिकाणी मला होतोय की दादा हे करत असताना ही जमीन 1.5 एकर आपण या ठिकाणी विकत घेतलेली आहे आणि ही 1.5 एकर जमीन रोडच आहे। आणि या परिवारानं ज्या मंडळीनं आपल्याला ही जमीन दिली या मंडळीनं सुद्धा फार मोठं या ठिकाणी काळीज केलेलं आहे, त्यांना सुद्धा विसरता कामा नये। त्यांनी आज ही जमीन देणे माननीय अभिनव वानखेडे साहेब पूर्व खाते आदरणीय यांच्या हाताने कार्य घडते असे आपले सुपळ महाराज आणि या ठिकाणी पंचकृषी सर्व बंधू उपस्थित बंधू आता सुपळ महाराजांनी सांगितलं की या मंदिराची जी संकल्पना आहे ही आदरणीय भाऊसाहेबांच्या माध्यमातून त्यांना आलेली आहे आणि आज ते मूर्त स्वरूपात आपल्याला उतरण्यास दिसते आहे। या ठिकाणी 1.5 एकराचं ते सांगितलं सुपळ महाराजांनी, ज्या बंधूंनी आपल्याला इथे अर्धा एकर शेती दान दिली आणि 1 एकर आपण विकत घेतली त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। कारण अशा चांगल्या कार्याला प्रत्येकाचा हातभार आवश्यक असतो। आजच्या काळात शेतजमीन ही फार महाग झालेली आहे, पण अशा काळात सुद्धा आपण आपल्यासाठी दान दिली त्याबद्दल आपले आभार यांच्या वतीने मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आपण तिथे उपस्थित आपल्या बंधूंनी सगळ्यांना आवाहन करावं, प्रत्येकाचा हातभार या मंदिराला लागला पाहिजे। यथाशक्ती प्रत्येकाने याला बऱ्याचदा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरणी नमस्कार होतो। आजच्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं भव्य अशा प्रभू रामचंद्राच्या त्यांच्या शुभार्थी आपण या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या
चिपळ महाराज वर्गीय आपलं सर्वांचं नेतृत्वाचं व्यक्तिमत्व असलेलं आदरणीय वैद्य साहेब यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी या मंदिराचा शुभारंभ संकल्पना. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.